नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण इंग्लिश रायटिंग स्किलचा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा टॉपिक बघणार आहोत. पण त्या अगोदर आपण लेटर रायटिंगचा टॉपिक समजून घेतला होता. त्यानंतर न्यूज रायटिंग कसं करायचं ते देखील समजून घेतलं. जर हे व्हिडिओज तुम्ही नसतील बघितले तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक भेटून जाईल. तेही व्हिडिओ नक्की एकदा बघून घेतात. अजून आता तुमचा टाइम वाचवायचा आहे, सो हा व्हिडिओ 1.5 च्या स्पीडने जरी बघितला तरी सुद्धा तुम्हाला क्लिअर कट समजून येईल. टाइम वाचवा आणि पटपट अभ्यासाला लागा. चलो, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये दोन टाइप असतात. पहिला टाइप येतं नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि दुसरा असतो व्हर्बल टू नॉन व्हर्बल. या व्हिडिओमध्ये आपण नॉन व्हर्बल टू व्हर्बल कसं करायचं ते समजून घेऊ. आता बेसिकली क्वेश्चन मध्ये काय राहतं तर तुम्हाला ट्री डायग्राम, फ्लो चार्ट, वेब चार्ट, पाय डायग्राम किंवा ग्राफ अशा टाइप मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असते. इन्फॉर्मेशन म्हणण्यापेक्षा एखादा डाटा आपल्याला प्रेझेंट केलेला असतो आणि त्या डाटाला आपल्याला पॅराग्राफच्या फॉर्म मध्ये मांडायचं आहे. कमीत कमी 10 to 15 लाईन्स जर असतील आणि 2 पॅराग्राफ जर असतील तर आपल्याला आउट ऑफ मार्क नक्की मिळतील. बघा, आता मार्किंग स्कीम सुद्धा समजून घेऊ. साइड बाय साइड टायटल दिलं तर 1 मार्क झाला. प्रॉपर पॉइंट्स यूज केले, सगळे पॉइंट्स त्यांनी जेवढे दिलेले असतील 7 ते 8 पॉइंट्स दिलेले असतील सगळे यूज झाले 2 मार्क. प्रॉपर ग्रामर असेल 1 मार्क. प्रॉपर बिगिनिंग आणि प्रॉपर कन्क्लुजन असेल तर 1 मार्क. आता हे सगळं कधी शक्य होईल ज्यावेळेस आपण 2 पॅराग्राफ असाइन करू तेव्हा. म्हणजे आपल्याला 2 पॅराग्राफ मध्ये कसं करायचंय बघा. या ठिकाणी आपण इंट्रो बोलू शकतो आणि जी काही आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची आहे म्हणजे पॉइंटला जे काही रिप्रेझेंट करायचे ते हाफ पॉइंट पहिल्या पॅराग्राफ मध्ये घेऊन टाका. ठीक आहे, म्हणजे टोटल जर 8 पॉइंट दिले असतील तर 8 पॉइंट पैकी पहिले 4 पॉइंट किंवा 3 पॉइंट 3-4 पॉइंट पहिल्या पॅराग्राफ मध्ये घ्या. त्यानंतर शेवटचा पॅराग्राफ ज्याच्यामध्ये आपल्याला हाफ पॉइंट कव्हर करायचे, उरलेले आपले 4-5 पॉइंट येऊन जातील. कळलं नक्की. आता अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायचंय नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आता एक एक्झाम्पल घेऊ. सेंटेन्स कसं बनवायचं, कसं फ्रेमिंग करायचं, कसं रिप्रेझेंटेशन करायचं, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्की समजून येतील. बघा, एक्झाम्पल काय दिलंय तर यूज ऑफ मोबाईल. नॉन व्हर्बल टू व्हर्बलचं एक्झाम्पल आहे. कुठल्या गोष्टींसाठी आपण मोबाईलचा यूज करतो. रेडिओ, इंटरनेट, SMS, सोशल नेटवर्किंग, व्हॉइसमेल, कॉलिंग आणि म्युझिक. आता याच्या विथ रिस्पेक्ट टू आपल्याला काय करायचंय, पॅराग्राफ तयार करायचा आहे. आता कृपा करून नीट ऐका. पॅराग्राफ करताना असं नका बोलू वी यूज मोबाईल ॲज अ रेडिओ, वी यूज मोबाईल फॉर इंटरनेट, वी यूज मोबाईल फॉर SMS, वी यूज मोबाईल फॉर सोशल नेटवर्किंग. अजिबात नाही. त्यांनी हे पॉइंट्स दिलेले आहेत, या पॉइंटच्या विथ रिस्पेक्ट टू आपण काही व्हर्ब्स काढू. आता बघा, रेडिओ म्हणजे काय झालं लिसनिंग झालं. म्हणजे इथं मी काय बोलू शकतो, लिसनिंग द सॉंग्स. बरोबर की नाही. म्हणजे आपल्याला अजून ऍडिशनल वर्ड स्वतःहून काढावे लागतील. लिसनिंग सॉंग्स. बरोबर. इंटरनेट कशासाठी करतो आपण, इन्फॉर्मेशन साठी करतो. बरोबर. त्यानंतर वर्डशी आपण कनेक्ट करू शकतो, म्हणजे ह्या ठिकाणी आपण कनेक्शन बिल्ड सुद्धा बोलू शकतो. SMS म्हणजेच काय, आपल्याला एखाद्याला काहीतरी इन्फॉर्मेशन करायचंय किंवा कम्युनिकेशन करायचंय, त्या कम्युनिकेशनच्या माध्यमासाठी आपण SMS वापरतो. कम्युनिकेशन. बरोबर. त्यानंतर म्युझिक परत लिसनिंग साठीच. कॉलिंग कनेक्शन बनवण्यासाठी. व्हॉइसमेल इमर्जन्सी असेल तर. सोशल नेटवर्किंग म्हणजे आता भरपूर सारे प्लॅटफॉर्म्स आहेत. इंस्टाग्राम झालं, युट्यूब झालं, फेसबुक झालं, या सगळ्या गोष्टींसाठी आपण मोबाईलचा यूज करतो. मग आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जो पहिला पॅराग्राफ असेल इंट्रोवाला, त्या इंट्रोच्या पॅराग्राफ मध्ये मोबाईल बद्दल काहीतरी बोलावं लागेल. बरोबर. आता बेसिकली मोबाईल काय आहे तर एक गॅजेट आहे जे आपण डे टू डे लाईफ मध्ये प्रत्येक जण वापरतो. प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे. म्हणजे ती काय झाली, एक प्रकारे गरज झाली, एक प्रकारे नीड झाली. म्हणजे आपण आपला इंट्रोडक्शन या वर्ड्सनी केलं तर एकदम बेस्ट होऊन जाईल. बघा, इंट्रोडक्शनचा पॅरा बघा, नीट समजून घ्या. सुरुवातीला जसं हेडिंग द्यायचंय तसं आपण हेडिंग दिलं. नंतर इंट्रोडक्शनच्या पॅराग्राफ मध्ये कसं डिवाइड केलंय बघा. इन टुडेज एज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू इमॅजिन लाईफ विदाउट मोबाईल फोन्स. बरोबर. जे मी आता बोललो, मोबाईल आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मग आपण तेच सेंटेन्स म्हटलं. नंतर दिस इज स्मॉल गॅजेट परफॉर्म अ व्हरायटी ऑफ फंक्शन्स फॉर अस. म्हणजे हे एक छोटंसं गॅजेट आहे जे खूप गोष्टी परफॉर्म करतं. म्हणजे बघा, पहिल्या 2 लाईन मध्ये आपण काय केलं, बेसिक इंट्रो दिला. बरोबर. कसला इंट्रो दिला तर बाबा आम्ही कशाबद्दल लिहिणार आहोत तर मोबाईल फोन्स बद्दल लिहिणार आहोत. सो मोबाईल फोन्सचा काय झाला या ठिकाणी इंट्रो झाला. त्यानंतर पुढची लाईन बघा, नीट एकदा लक्ष देऊन वाचा. बघा काय दिसतंय, इट कंटेन्स अ रेडिओ दॅट हेल्प अस लिसन टू सॉन्ग अँड अदर एंटरटेनमेंट प्रोग्राम्स. म्हणजे रेडिओचा यूज कशासाठी केला जातो तेही मेन्शन केलं. आणि ती गोष्ट कुठे आहे तर ती गोष्ट आहे मोबाईल फोन मध्ये. म्हणून काय वापरलं, कंटेंट. काय, रेडिओ. कशाला वापरतो आपण, लिसनिंग द सॉंग्स आणि अदर एंटरटेनमेंट प्रोग्राम साठी.
कळलं नक्की? चलो नेक्स्ट लाईन. इट हेल्प अस टू कनेक्ट द इंटरनेट देअर बाय गिव्हिंग अस ॲक्सेस टू कनेक्ट फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे बघा, इंटरनेट वापरतोय आपण, का वापरतोय? कारण वर्ल्डमध्ये जो काही कंटेंट आहे तो आपण इझिली ऍक्सेस करू शकतो. म्हणजे गुगलवर गेलो, कुठलीही गोष्ट टाकली तर आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. मग बघा, त्याच वेळेमध्ये आपण काय केलं तर रिप्रेझेंट केलं. काय सांगितलं? आपल्याला हेल्प करतं. कशासाठी? कनेक्ट करण्यासाठी इंटरनेटला. मग त्याच्यामार्फत आपल्याला काय फायदा होतो? तर आपण वर्ल्ड वाईड कुठलाही डाटा सहज ऍक्सेस करू शकतो. क्लिअर झालं? नक्की. आता तिसरा मुद्दा काय होता? तर SMS. बघा, SMS ला घेऊन काय बोललोय? विथ इट्स SMS फॅसिलिटी वी कॅन सेंड अँड रिसीव्ह टेक्स्ट मेसेज टू अँड फ्रॉम अवर लव्ड वन. म्हणजे आपल्या जवळची जी लोक आहेत त्यांना आपण SMS फॅसिलिटीचा यूज करून इझिली मेसेज सेंड करू शकतो, मेसेज रिसीव्ह पण करू शकतो आणि आपल्या जवळच्यांसोबत आपण कनेक्शन बिल्ड करू शकतो. आलं का नाही? बघा, म्हणजे बेसिकली मी जे तुम्हाला आत्ता इथं सांगितलं त्याच गोष्टी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केल्या. प्रत्येक वेळेस असं नाही म्हणलं इट यूज ॲज. प्रत्येक वेळेस आपण नवीन नवीन वर्ड वापरला. इथं हेल्प वापरला, इथंही हेल्प वापरला, त्यानंतर इथं फॅसिलिटी कशासाठी? सेंड आणि रिसीव्हसाठी. अशा टाईपमध्ये काय करायचं? सुरुवातीलाच आपण काही आपले वर्ड्स काढून घ्यायचे. एकदा का वर्ड्स काढले ना की इझिली तुम्ही सेंटेन्स फ्रेमिंग करू शकता. कळला पहिला पॅरा? बघा, पहिल्या पॅराग्राफ मध्ये हे जे 3 मुद्दे होते ते आले. आता उरलेले 4 मुद्दे आहेत ना, जे काही 4 पॉइंट्स आहेत ते आपण नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये मांडू. सिंपल. बघा, वी कॅन ऑल्सो यूज मोबाईल फोन्स टू कनेक्ट द व्हेरियस नेटवर्किंग साइट्स अँड स्टे टच विथ अवर फ्रेंड्स अँड एक्वेंटन्साइज. म्हणजे आपण आपल्या फ्रेंड सोबत, आपल्या जवळच्या लोकांसोबत इझिली कनेक्ट राहू शकतो. कशामार्फत? तर बघा, तो जो पॉइंट होता ना सोशल नेटवर्किंग साईट, तोच मेन्शन केला. साईटचं नाव लिहायची काही गरज नाहीये. त्याचा आपल्याला यूज कसा होतो ना, आपल्याला ते रिप्रेझेंट करायचं. कळलं नक्की? बघा, पुढे काय होतं? तर म्युझिक. द म्युझिक ऍप्लिकेशन्स इन अवर फोन्स अलाउ अस टू स्टोअर द फेवरेट म्युझिक सो दॅट वी कॅन लिसन वेन एव्हर वी वॉन्ट्स. जेव्हा आपल्याला गरज वाटेल, जेव्हा आपल्याला आवडेल तेव्हा आपण म्युझिक ऐकू शकतो. म्हणजे रेडिओ वेगळा आहे आणि म्युझिक वेगळं आहे. रेडिओ आपण काय करतो? त्या प्ले स्टेशनला जाऊनच ऐकू शकतो, बरोबर का नाही? पण म्युझिकचं ऍप्लिकेशन आपल्याला काय सांगतं की बाबा आपण आपले फेवरेट सॉंग्स किंवा फेवरेट म्युझिक सेव्ह करू शकतो आणि जेव्हा वाटेल तेव्हा ऐकू शकतो. याही गोष्टी इझिली रिप्रेझेंट झाल्या. आता पुढचा पॉईंट बघा. द व्हॉइस अँड व्हिडिओ कॉलिंग फीचर्स ऑफ अ मोबाईल फोन हेल्प अस टू टॉक एनीवन ॲट एनी टाइम. आपण कुणाशीही कधीही सहजरित्या बोलू शकतो. तीच गोष्ट काय केली या ठिकाणी? पुन्हा एकदा मेन्शन केली. नंतर शेवटचा पॉईंट. विथ द व्हॉइसमेल फीचर्स वी कॅन लिव्ह अ व्हॉइस मेसेज फॉर समवन हू हॅजंट आन्सर अवर कॉल. आता व्हॉइसमेल आपण का लिहितो ते तुम्हालाही माहिती आहे. तीच गोष्ट इथे मेन्शन केली की बाबा जर एखादा माणूस आपल्यासाठी अवेलेबल नसेल, त्या पर्सन सोबत आपण व्हॉइसमेलच्या थ्रू काय करतो? कम्युनिकेशन करतो आणि नंतर तो आपल्याला इझिली कॉल बॅक करू शकतो. त्यामुळं मोबाईल आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे वर्डला कनेक्ट करण्यासाठी. बघा, 30 लाईन शेवटला लिहिली. अशा टाईपमध्ये तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिजे. 1 मिनिट थांबा, हे हायलाइट केलेलं इरेज करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर कट इन्फॉर्मेशन इझिली दिसून येईल. बघितली? बघा, अशा फॉर्म मध्ये लिहायचे. प्रॉपर 2 पॅरेग्राफ आले. हा पहिला पॅरेग्राफ, ह्याच्यामध्ये आपण 3 पॉईंट यूज केले होते. हा पुढचा पॅरेग्राफ, ह्याच्यामध्ये आपण 4 पॉईंट यूज केले. सुरुवातीच्या 2 लाईन मध्ये आपण इंट्रोडक्शन दिलं. अशा फॉर्म मध्ये तुम्ही प्रॉपर इन्फॉर्मेशन लिहिली तर आउट ऑफ मार्क तुम्हाला सहज मिळतील. कळलं नक्की? चलो घ्या याचा स्क्रीनशॉट. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिलंय? करिअर फॅक्टर्स. नीट लक्ष देऊन बघा. काय करायचंय? करिअर फॅक्टर्स हे सगळे दिलेले आणि त्याच्याबद्दल आपल्याला एक पॅराग्राफ तयार करायचा. फ्युचर पर्स्पेक्टिव्ह, इंटरेस्ट, स्किल, डिमांड, फॅमिली, प्रोफेशन, ॲबिलिटीज, फायनान्शियल गेन, पर्सनॅलिटी ट्रेट्स, या सगळ्या गोष्टी करिअरसाठी इम्पॉर्टंट आहेत, मान्य, पण ह्यांचा सिक्वेन्स प्रॉपर नाहीये. म्हणजे आपण अशा डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड जसं मागं घेतलं तसं आपण गोष्टी नाही घेऊ शकत. आपल्याला एक सिक्वेन्स करावा लागेल आणि त्या सिक्वेन्सनीच ह्याचा पॅराग्राफ राईट करावा लागेल. आता सगळ्यात पहिली गोष्ट, करिअर डोक्यात म्हणलं की आपल्या डोक्यामध्ये काय येतं? तर एखादं प्रोफेशन येईल. ठीक आहे, चलो आपण काय करूया? प्रोफेशन डिसाईड करूया पेंटिंग. आणि पेंटिंगच्या हिशोबाने काय करू? हे पॉईंट सिक्वेन्स मध्ये मांडून घेऊ. आता सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्याला पेंटिंग करिअर करायचंय म्हणजे आपल्याकडे ते स्किल पाहिजे. म्हणजे हा झाला आपला पहिला पॉईंट, बरोबर. आता स्किल आहे. स्किल कशा येऊ शकतं? तर आपल्याकडे ॲबिलिटीज पाहिजे. व्हरायटी ऑफ स्केचेस, व्हरायटी ऑफ पेंटिंग आपण इझिली करू शकतो, ही गोष्ट पण पाहिजे. आता ह्या 2 गोष्टी असतील, पण सगळं आहे, इंटरेस्टच नाहीये, आपण करू शकतो का? नाही. म्हणजे हा झाला आपला थर्ड पॉईंट. बघा, मी पॉईंट कसे मांडले? एक प्रोफेशन निवडलं, त्या प्रोफेशन मध्ये जर करिअर करायचं असेल तर इम्पॉर्टंट गोष्ट काय? स्किल. स्किल आहे म्हणजेच आपल्याकडे ॲबिलिटी पण असली पाहिजे. जर ह्या 2ही गोष्टी असतील पण इंटरेस्टच नसेल तर आपण ती गोष्ट करू शकतो का? अजिबात नाही करू शकणार, बरोबर का नाही? म्हणजे तिसरा पॉईंट आला इंटरेस्टचा.
क्लिअर झालं नक्की. आता बघा हळूहळू आपण काय करतोय, डेव्हलप करतोय स्वतःला. आपल्याकडे स्किल होतं, ॲबिलिटीज होती, इंटरेस्ट पण होता, सगळं झालं सेटल, आपण प्रॉपर पेंटरही बनलो. पण आपल्याला जर करिअर करायचंय म्हणजे याचा अर्थ काय लागणार, आपल्याला आपली पर्सनॅलिटी बनवावी लागणार. कळलं का? म्हणजे पर्सनॅलिटी जर डेव्हलप झाली तर आपलं स्किल अजूनही वाढेल, आपल्या स्किल सोबत आपलं करिअरही ग्रो होईल आणि आपली फायनान्शियल वेल्थ सुद्धा वाढेल. कळलं मी पॉईंट कसे मांडतोय, नीट समजून घ्या. सुरुवातीला आपल्याकडे फक्त स्किल होतं, हळूहळू ॲबिलिटीज डेव्हलप झाल्या, हळूहळू आपण इंटरेस्ट क्रिएट केला, नंतर आपण आपली पर्सनॅलिटी बनवली ॲज अ पेंटर सारखी, त्याच्यातून आपल्याला फायनान्शियल सपोर्ट झाला. फायनान्शियल सपोर्ट झाल्यानंतर आपण काय केलं, मार्केटमध्ये रिसर्च केलं की बाबा डिमांड वगैरे काय आहे ते जरा समजून घेऊ. मार्केटची डिमांड समजून आली, फ्युचरचे पर्स्पेक्टिव्ह समजून आले, आणि या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला फॅमिलीने सपोर्ट केला, फॅमिलीतल्या कुठल्या मेंबरनी सपोर्ट केला असेल तर आपण त्याचा उल्लेख शेवटी करणार आहोत. कळला? सिक्वेन्स समजला कसा मांडला ते बघा. कधी कधी पॉईंट सिक्वेन्स मध्ये असतीलच असं नाहीये, आपल्याला काहीतरी गोष्ट ठरवावी लागेल, एक बेंचमार्क ठरवावा लागेल. जसं या ठिकाणी मी हा बेंचमार्क ठरवला, पेंटिंग माझा बेंचमार्क घेतला आणि त्याच्यानुसार पहिला, त्यानंतर दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट, चौथा पॉईंट, पाचवा पॉईंट, सहावा पॉईंट, सातवा, त्यानंतर आठवा, असे पॉईंट्स काय केले, डिसाईड केले. अशा पद्धतीने एक्झाम मध्ये तुम्ही पॉईंट सेट करू शकता. हे पॉईंट सेट करायला हार्डली 30 सेकंड्स खूप झाले. इझिली तुम्ही 30 सेकंड्स मध्ये पॉईंट डिसाईड करू शकता. क्लिअर झालं नक्की. आता पॅराग्राफ स्टार्ट करायचा आहे. काय, करिअर फॅक्टर्स. आपण थोडंसं टायटल चेंज करूया. काय केलं, चुझिंग करिअर. करिअर चूज करतोय आपण आणि आपला मेन गोल काय होता, पेंटिंगला अनुसरून आपण पॅराग्राफ लिहिणार आहोत. बघा पहिली लाईन, देर आर नंबर ऑफ फॅक्टर्स दॅट नीड्स टू बी कन्सिडर वाईल चुझिंग अ करिअर. करिअर बद्दलची इंट्रोडक्शनची एक लाईन आली, बरोबर. आता आपला पहिला पॉईंट काय होता, तर बाबा स्किल पर्सन, बरोबर. मग फर्स्टली अ पर्सन मस्ट बी स्किल ॲट द करिअर दे चूज. ज्या करिअरमध्ये आपल्याला शिरायचंय त्या करिअरमध्ये जाताना आपल्याकडे त्या करिअर बद्दलचं स्किल पाहिजे. मग एक्झाम्पल घेतलं, जे पेंटरचं होतं तेच एक्झाम्पल. काय, फॉर एक्झाम्पल अ पर्सन मस्ट बी स्किल ॲट पेंटिंग इफ दे चूज टू बी अ पेंटर. बरोबर का नाही? जर पेंटरचं स्किल असेल तरच पेंटर बनू शकणार, नसेल तर नाही बनणार. नंतर सेकंड फॅक्टर कुठला होता, ॲबिलिटीज. चलो बघा तोही मेन्शन केला. सेकंडली अ पर्सन मस्ट बी हॅव रिक्वायर ॲबिलिटीज. तेवढ्या गोष्टी त्याच्याकडे पाहिजेत. मग पेंटरसाठी कुठल्या गोष्टी असतात त्या गोष्टी पुढे एक्सप्लेन केल्या. फॉर एक्झाम्पल, टू पेंट अ पर्सन मस्ट हॅव द ॲबिलिटी टू डिस्टिंग्विश अमॉंग द डिफरंट शेड्स ऑफ अ कलर, ॲबिलिटी टू कीप देअर हँड स्टेडी. म्हणजेच या सगळ्या गोष्टी त्या पेंटरकडे हव्यात, तर आणि तरच तो प्रॉपर व्यवस्थित पेंटर बनू शकतो आणि त्यामुळे त्याचं करिअर होऊ शकतं. इझिली केलं का नाही? बघा पहिल्या पॅराग्राफमध्ये 2 पॉईंट कव्हर झाले. कळलं नक्की प्रत्येकाला? चलो आता नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये आपल्याला पुढचे पॉईंट्स घ्यायचे. कुठले, इंटरेस्ट, त्यानंतर पर्सनॅलिटी ट्रेट्स, नंतर फायनान्शियल गेन. चलो कसं एक्सप्लेन केलंय. थर्डली दे मस्ट हॅव इंटरेस्ट इन द करिअर. म्हणजे एक्झाम्पल घेतलं, परत पेंटरच होतं. काय, इवन इफ अ पर्सन हॅज स्किल अँड ॲबिलिटीज निडेड. जरी पर्सनकडे ह्या सगळ्या गोष्टी असतील तरी सुद्धा त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय पाहिजे, इंटरेस्ट. ही वुड नॉट डू वेल ॲज अ पेंटर इफ ही हॅज नो इंटरेस्ट इन अ पेंटिंग. जर पेंटिंगमध्ये इंटरेस्ट नसेल तर तो प्रॉपरली पेंट करू शकत नाही, जरी त्याच्याकडे स्किल असेल आणि त्याच्याकडे ॲबिलिटीज असतील तरी सुद्धा. कळलं नक्की? म्हणजे इंटरेस्ट हा सगळ्यात जास्त मॅटर करतो. समजलं नक्की? शुअर? चलो आता थर्ड पॉईंट कुठला होता, पर्सनॅलिटी. बघा काय लिहिलंय पर्सनॅलिटी बद्दल. ऑल्सो पर्सनॅलिटी ट्रेट्स टू बी अ नीड कन्सिडर. ती पण कन्सिडर केली पाहिजे. मग एक्झाम्पल देताना परत पेंटरचं एक्झाम्पल कसं दिलं बघा. एव्हरी पेंटर इज एक्सेप्टेड टू एक्झिबिट देअर वर्क ॲट एक्झिबिशन, टॉक अबाउट इट मोस्टली इन फ्रंट ऑफ स्ट्रेंजर्स. म्हणजे स्ट्रेंजर भोवती आपण इझिली बोलू शकलो पाहिजे, कम्युनिकेशन केलं पाहिजे. आपल्या पेंटिंगमध्ये कुठल्या गोष्टी आहेत हे शो करण्यासाठी एक्झिबिशन्सला आपण गेलं पाहिजे. आली का नाही पर्सनॅलिटी बद्दल गोष्ट? आली का नाही? म्हणजे घरात बसून पेंटिंग नाही करायचं, एक्झिबिशन मध्ये जा, वेगवेगळ्या स्ट्रेंजर्सशी टॉक करा, बोला, एक्झिबिशन मध्ये पार्ट घ्या, म्हणजे तुमचं करिअर ग्रो होऊ शकतं. आणि जर आपण ही गोष्ट नाही केली तर काय होईल, इफ दे डोंट हॅव द कॉन्फिडंट पर्सनॅलिटी दे वुड नॉट एबल टू डू सो वेल. म्हणजे पर्सनॅलिटी जर नसेल, या गोष्टी जर आपण नाही केल्या तर आपण कुठलीच गोष्ट इझिली करू शकणार नाही. बघा पहिल्यापासून आपण प्रॉपरली, ही इंट्रोडक्शनची लाईन होती, हा पॉईंटचं एक्सप्लेनेशन, आपण जे करिअर घेतलं त्याच्याबद्दल प्रत्येक पॉईंटला प्रॉपरली आपण एक्सप्लेन करत चाललोय. समजतंय नक्की? चलो नेक्स्ट पॉईंट कुठला होता, फायनान्शियल गेन. मग फायनान्शियल गेन मध्ये स्टेटमेंट लिहिलं. नेक्स्ट, फायनान्शियल गेन नीड्स टू बी अ कन्सिडर.
ती गोष्ट सुद्धा आपण काय केली पाहिजे, कन्सिडर केली पाहिजे. का कन्सिडर केली पाहिजे? कारण आपण करिअर चूज कशासाठी करतोय? पैशासाठीच करतोय, फायनान्शियल स्टेबिलिटीसाठीच करतोय. मग तीच गोष्ट मेन्शन केली, इफ अ पर्सन इज नॉट एबल टू मेक अ मनी सूनर ऑर लेटर दे विल हॅव टू चेंज देअर करिअर. म्हणजे जर तुम्ही जे करिअर चूज केले त्याच्यामधून जर तुम्हाला प्रॉपर मनी मिळत नसेल तर तुम्हाला करिअर बदलावंच लागेल, बरोबर की नाही? हा, मग पैसा मिळत नसेल तर करिअर चूज करून काय फायदा आहे का? नाही. एखादा पॉईंट निगेटिव्ह लिहिला तरी पण चालतो, काही प्रॉब्लेम नाही. नंतर पुढची लाईन काय आहे बघा, द डिमांड अँड फ्युचर पर्स्पेक्टिव्ह आर ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. ही गोष्ट सुद्धा इम्पॉर्टंट आहे. का इम्पॉर्टंट आहे? लगेच एक्झाम्पल काय दिलंय बघा, नीट लक्ष द्या. काय लिहिलंय? एकच मिनिट, आपला हायलायटर चेंज करूया. चलो, आला आपला हायलायटर. काय दिलंय? फॉर एक्झाम्पल, दीज डेज पेंटर्स आर लर्निंग टू पेंट डिजिटली. बरोबर, डिजिटल आर्ट तुम्ही फोनवरती बघता, युट्यूब वरती बघता. डिजिटल आर्ट इज इन द डिमांड अँड हॅज बेटर फ्युचर पर्स्पेक्ट ॲज कम्पेअर टू द ट्रॅडिशनल आर्ट. भरपूर जण डिजिटल आर्ट करून घेतात, बरोबर. म्हणजे ती काय झाली, फ्युचरची डिमांड झाली आणि ती सुद्धा आपल्या करिअरसाठी इम्पॉर्टंट आहे. क्लिअर? सगळे पॉइंट्स कव्हर झाले बघा, सगळे. फ्युचर पर्स्पेक्टिव्ह झाला, डिमांड झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. आता फक्त आपला शेवटचा पॉइंट राहिलाय, तो म्हणजे फॅमिली प्रोफेशन्स. चलो, तेही मेन्शन करूया बघा. लास्टली, अ पर्सन्स फॅमिली प्रोफेशन ऑल्सो इन्फ्लुएन्स देअर करिअर ॲज अ चिल्ड्रन ऑफन मेमिक देअर पॅरेंट्स अँड फॉलो देअर एक्झाम्पल. म्हणजे जर फॅमिलीमध्ये कुठला तरी मेंबर पेंटर असेल तर इझिली त्या चाइल्डमध्ये त्या गोष्टी येऊनच जातात. त्याही गोष्टी आपण काय केल्या, शेवटी मेन्शन केल्या बघा. झाला का नाही प्रॉपर पॅराग्राफ? आता हे काय झाले, सगळ्याच्या सगळे जे पॉईंट झाले आणि ह्या पॉईंटच्या विथ रिस्पेक्ट टू बघा किती एक्सप्लेनेशन जास्त दिले आपण. मग मार्क मिळतील का नाही आउट ऑफ? समजलं कसं करायचं? क्लिअर झालं प्रत्येकाला? चलो, हे दोनही एक्झाम्पल्स होते. ह्याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे कसं लिहायचं हे तुम्हाला इझिली समजून येईल. एकच मिनिट थांबा, सगळं हायलाइट केलेला पोर्शन काढून टाकतो. ठीक आहे, चलो घ्या एकदा स्क्रीनशॉट. घेतला? चलो, ह्याचाही स्क्रीनशॉट घ्या. घेतला? गुड. आता अशा पद्धतीने जे काही प्रिव्हियस इयर मध्ये क्वेश्चन्स आले होते ते एकदा नीट बघताल आणि हा सेक्शन व्यवस्थितरित्या पक्का करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण व्हर्बल टू नॉन व्हर्बल कसं करायचं तेही समजून घेऊ. आणि एकदा का तो व्हिडिओ झाला की तुम्ही डिसाईड करू शकता एक्झामला की हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा का हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. दोनही क्वेश्चन्स इझी आहेत. जो तुम्हाला इझी वाटेल तो तुम्ही एक्झाममध्ये सॉल्व्ह केला तरी पण चालेल. क्लिअर? इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामच्या पेजला देखील फॉलो करा. चलो, बाय बाय, ऑल द बेस्ट.